2025 ते 2031 या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती दोन्ही गण यामधून आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे आहेत। मित्रांनो, मागील काही कालावधीमध्ये अनेक पक्ष बदल झाले, उमेदवारांबाबत चर्चा विलाप झाले आणि त्यामधून आपण आपले जे उमेदवार आहेत हे योग्य उमेदवार असे शिवसेनेकडून दिलेले आहेत। या उमेदवारांबाबत दोन्ही खालचे जे पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत या आपल्या आदिवासी भगिनी नीलमताई वाया आणि विवाहानंतर अजिंक्य भाऊंची धर्मपत्नी झाली आणि त्यामुळे तिचं नाव आता नीलम अजिंक्य घोलप हे असं झालेलं आहे। ती जन्मानेही आदिवासीच आहे, कर्मानेही आदिवासीच आहे आणि त्यासोबत त्यानंतर कमलताई शेळकंदे या तांबेगाणामधून उभे आहेत आणि या सोबत जिल्हा परिषदेसाठी आपल्याकडे आपण कुणाला उमेदवारी दिलेली आहे तर सुनीताताई बोराडे यांना उमेदवारी दिलेली आहे। मागील 4 वर्ष प्रत्येक सुखदुःखामध्ये सुनीताताई बोराडे या आपल्या परीने प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि या दोन्ही खालचे जे सक्षम उमेदवार आहेत, एक खामगाव गावची विद्यमान सरपंच आणि दुसऱ्या आहेत भिवाडे गावच्या सरपंच। मग ही अशी परिस्थिती असताना त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे। आता होतं काय, आपण आपल्यापर्यंत इथे येण्यामागचा उद्देश डॉक्टर विनोद केदारी साहेब, त्यानंतर सर गवारी साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्ही का काढलाय की आपल्याला हे समजलं पाहिजे आपण ज्या भूमिका घेतोय, आपल्यामध्ये जे आदिवासी बांधवांसाठी मागील स्वातंत्र्यानंतर 74-75 वर्ष झाली, परंतु 75 वर्षामध्ये आपला का विकास होत नाहीये। आपण दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपली रोजगाराची, आपल्या विकासाची, आपल्या वैद्यकीय गरजांची, आपल्या दळणवळणाची या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या पाहिजेत। मग हे येण्यासाठी आपल्याला तो सक्षम उमेदवार हवा। तो कोणताही उमेदवार देऊन त्याच्याकडे आपण कायमच त्याच्या दारापाशी लोटांगण घालायचं का? तो कुठला व्यक्ती आहे यापेक्षाही तो किती कर्तृत्ववान आहे, लोकांपर्यंत काय करतो, लोकांपर्यंत साधनं किंवा सुविधा पोहोचवतो का, हे पाहणं गरजेचं आहे। म्हणून माझी तुम्हाला एकदा सर्वांना विनंती आहे, आज इथं हा ठाकर समाज का आलाय, कशासाठी बोलवलंय, दऱ्याखोऱ्यातून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे खरं तर आपल्या सर्वांचाच हेतू असला पाहिजे। शासनाचे निर्णय लोकांपर्यंत आले पाहिजे, त्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत। अनेक आदिवासी प्रकल्पाला राज्य शासनाचं बजेट असतं 9,000 कोटी, बरोबर ना डॉक्टर साहेब? राज्य शासनाचं बजेट असतं 9,000 कोटी, परंतु आदिवासींमध्ये असलेल्या इतर जाती जमाती या जर आपण पाहिल्या तर 46 महाराष्ट्र राज्यामध्ये या जमाती आहेत, बरोबर? तर या 46 जमातींमध्ये आपल्या आदिवासी ठाकर बांधवांना फार कमी प्रमाणात प्रकल्पाचा फायदा होतो। मग हा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर लोकप्रतिनिधी हा चांगला असणं गरजेचं आहे। किती जणांना माहिती आपल्याला घोडेगाव प्रकल्पाकडून आपल्याला काय काय योजना मिळतात? फार क्वचित लोकांना माहिती आहे। याचं कारण काय का त्या प्रकल्पातून आतापर्यंत आपल्या माध्यमापर्यंत किंवा आपल्यापर्यंत उपाययोजना झाल्या नाहीत। मग हे करण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी स्वतःच्या खिशातून देत नाही, लक्षात ठेवा। कोणी म्हणत असेल उद्या मी जरी म्हटलं ना मी एखाद्याला शासनाकडून हे मिळवून दिलं, ते मी मिळवून दिलेलं नसतंय, पण माध्यम मात्र तो लोकप्रतिनिधी असतो। ज्याप्रमाणे आज नीलमताईच्या माध्यमातून गावचा विकास होऊ शकतो, कमलताईंच्या माध्यमातून त्यांच्या गावचा विकास होऊ शकतो, हे का घडतं? कारण लोकप्रतिनिधी शासनाकडून ती कामं खेचून आणतात। तुम्हाला दलित वस्ती असेल, तुम्हाला आदिवासी पाड्यान वस्त्या असतील, इतर वेगवेगळे ठक्कर बाप्पाचे स्कीम असतील, हे मिळण्यासाठी त्यापर्यंत त्या शासन दरबारी जावं लागतं। घरकुले, जातीचे दाखले, तुम्हाला मिळणाऱ्या मुलांसाठीच्या योजना ह्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत, त्या दिल्या गेल्या पाहिजेत, परंतु ही तुम्हाला जागरूकता आजपर्यंत अनेकांनी दिली नाहीत। यामुळेच हे दोघेही आज तुमच्याकडे डॉक्टर विनोद केदारी साहेब त्यानंतर सर हे का येत आहेत, सांगतायत, विविधता जागरूकता वाढवतायत का समाज हा एकवटला पाहिजे, समाजावर अन्याय होता कामा नये। मग अन्याय करणारे काही वेळेस आपलेच असतात का ज्यांना आपण आपल्या आदिवासींचं नेतृत्व देतो, ते नेतृत्व किती सक्षम आहे, किती पारदर्शक आहे, किती फायदा आपल्या समाजापर्यंत तळागाळापर्यंत देतं, याचा विचार करणं गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या वेळेस हा विचार आपण महिला म्हणून आपल्या मुलांबाबत करू, पुरुष म्हणून आपल्या कुटुंबासाठी करू, तेव्हा खऱ्या अर्थाने जागरूकता वाढेल।
पण आपल्याकडे होतं काय का इथून पूर्वी फक्त गृहीत पकडलं जायचं. लोकप्रतिनिधींनी आपल्याला फक्त गृहीत पकडलंय की हा समाज कुठे जाणार नाही, हा समाज आपण सांगेल तसं वागेल. परंतु मायबाप जनता, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यावेळेस आपल्याला बदल करायचा आहे, योग्य उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला चिन्ह असणार आहे धनुष्यबाण. आता या बसा. आता आपल्याला जे चिन्ह आहे ते धनुष्यबाण आहे. ज्या वेळेस आपण मतदान कक्षामध्ये मतदान करण्यासाठी जाणार आहोत त्यावेळेस एक मशीन आपल्या समोर असणार. मशीन एकच, पण मत द्यायची दोन. ज्या वेळेस तुम्ही मतदान करण्यासाठी आज जाल, निवडणूक अधिकाऱ्याने तुम्हाला जर सांगितलं की मतदान करा, त्यावेळेस धनुष्याचं पहिलं वरचं बटन दाबायचंय, धनुष्य चिन्ह पाहायचंय. क्रमवारी ही काय आहे, या गणात वेगळी आणि पलीकडच्या गणात वेगळी, त्यामुळे मी तुम्हाला चिन्ह स्पेसिफिकली सांगतोय, धनुष्यबाण. आणि त्यानंतर तिथंच थांबल्यानंतर पुन्हा एक बीपचं चिन्ह वाजलं की त्या खालीच पंचायत समितीच्या उमेदवारासाठी पुन्हा धनुष्याचं चिन्ह दाबायचंय. इथं गफलत होऊ शकते. अनेकदा काही लोकांचा माइंडसेट असा असू शकतो की वरच्या एका उमेदवाराला मी देईल, खालच्या दुसऱ्याला देईल, किंवा खालच्या एकाला देईल, वरच्या दुसऱ्याला देईल. अशी कोणतीही गफलत करू नका. लक्षात ठेवा, अशी गफलत झाल्यानंतर योग्य उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. ज्या वेळेस बीप वाजेल पहिलं त्यावेळेस इथं थांबायचं, त्यापुढे लाईट लागली का ते पाहायचं. त्यानंतर दुसरं वोटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा तिथं बटन दाबलं आपण धनुष्याच्या समोरचं की त्यावेळेस एकदा पुन्हा लाईट लागेल. बटन दाबल्यानंतर त्यावेळेस सुद्धा आपण व्यवस्थित पाहायचं, घाई करायची नाही. अशा वेळेस हे वोटिंग प्रक्रिया आपण पूर्ण करायची. मतदान हे अमूल्य दान आहे, कारण त्यामुळं येणाऱ्या आपल्या पिढ्या घडणार आहेत. पुढचे 5 वर्ष जो व्यक्तीला आपण प्रतिनिधित्व देतो त्या व्यक्तीमुळं आपला कायापालट होणार आहे. उद्या होतं काय, चुकीच्या व्यक्तीला जर केलं तर तो चुकीचा व्यक्ती त्याचे घर भरण्याच्या नादात आपल्यावर अन्याय करतो. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, आता बाकीचे वक्ते बोलतील म्हणून मी माझं आटोपतं घेतोय. सगळ्यांना विनंती आहे का फक्त आणि फक्त धनुष्यबाण एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यामुळे एकदा जोरात आरोळी द्यायची आहे, अरे खीच के तान, अरे खीच के तान. सगळ्यांनी 7 तारखेला सकाळी